आजपासून साधारण 44 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनी इथे 3 मित्र राहत होते। जॉर्ज फ्रान्सिस क्रुइशेंक, जेफ्री जॉन डगन आणि क्लेअर मेरी कुल्टर। या तिघांच्या डोक्यात एकदा सहजच एक आयडिया आली। ते घराच्या मागच्या भागात गेले। घराच्या मागच्या भागात त्यांनी 10 बाय 10 मीटर असा चौरस आखला, एक झेंडा जमिनीत गाडला आणि 27 नोव्हेंबर 1981 साली घोषणा केली एका स्वतंत्र देशाची। आज 44 वर्षांनंतर हा 100 चौरस मीटरचा देश इतका विस्तारलाय की त्याचं क्षेत्रफळ व्हॅटिकन सिटीपेक्षाही दुप्पट आहे। तर हा देश आहे तरी कोणता, त्याची स्टोरी काय, हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। तर त्या 3 मित्रांनी मिळून त्या 100 स्क्वेअर मीटर भागाला स्वतंत्र देश घोषित केलं। त्या भागाला प्रोव्हिजनल टेरिटरी म्हणतात। देशाला नाव दिलं अटलांटियम साम्राज्य। आता या जागेला त्यांनी देश घोषित केलं। मग इतर देशांचा कारभार जसं चालतो तसं त्यांनी वागायला सुरुवात केली। म्हणजे त्यांनी एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधानांसारखं राहायला, त्यांच्यासारखं वागा बोलायला सुरुवात केली। मग या तिघांनी आपापसात पद वाटून घेतली। जॉर्ज या देशाचा एम्परर जॉर्ज सेकंड म्हणून राज्यप्रमुख झाला। 1982 मध्ये दुसरा मित्र जेफ्री डगन पंतप्रधान बनला, जो 4 वर्ष पंतप्रधान म्हणून या 10 बाय 10 मीटर देशाचं काम बघत होता। मग पुढे त्यांचे आणखी काही मित्र डॅमियन स्कॉट आणि केविन फॅनुची हे दोघं पंतप्रधान बनले। आता त्यांचा स्वतंत्र देश बनला होता, पण या देशाच्या तिन्ही प्रमुखांचं म्हणजे त्या 3 मित्रांचं शिक्षण पूर्ण झालं नव्हतं। नंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि मग सगळे विखुरले। यातच 1990 पासून पुढचे काही वर्ष 3 मित्रांचा स्वयंघोषित देश अटलांटियम हा तात्पुरता बंद झाला। मग 9 वर्ष अशीच गेली। जॉर्जच्या डोक्यातून त्यांच्या देशाची कल्पना गेली नव्हती। 1999 मध्ये जॉर्जने सिडनीच्या पॉट्स पॉइंट इथे 61 स्क्वेअर मीटरचा एक प्लॉट विकत घेतला आणि घोषणा केली की ही अटलांटियमची दुसरी राजधानी आहे। दुसरी का, तर आधी नार्वे इथे असलेली 10 स्क्वेअर मीटरची जागा त्यांची पहिली राजधानी होती। आता तो आणखी एक पाऊल पुढे गेला। त्याने एक वेबसाईट सुरू केली। ही वेबसाईट म्हणजे अटलांटियमचा नवीन चेहरा होती। आता लोक या देशाकडे आकर्षित व्हायला लागली आणि या मायक्रोनेशनला जागतिक स्तरावर नाव मिळालं। मायक्रोनेशन म्हणजे एका राष्ट्रामध्येच बनलेलं आणखी एक राष्ट्र। त्या 3 मित्रांना हा देश आणखी वाढवायचा होता। मग त्यांनी 2 जानेवारी 2008 ला सिडनी पासून 350 किलोमीटरवर दक्षिण पश्चिमेला 0.76 स्क्वेअर किमीची जागा विकत घेतली आणि त्या जागेला नाव दिलं ऑरोरा प्रांत। आता या जागेला अटलांटियमची तिसरी आणि सध्याची जागतिक प्रशासकीय राजधानी घोषित केली। अटलांटियमच्या वेबसाईट आणि इतर माहितीनुसार ऑरोरा प्रांतात गव्हर्नमेंट हाऊस, जनरल पोस्ट ऑफिस आणि पिरामिड ऑफ द डॉन यासारखी स्ट्रक्चर्स आहेत। पिरामिड ऑफ द डॉन तर 4 मीटर उंच आहे आणि सोबतच इतर स्मारकांचाही उल्लेख आहे। एक तर अटलांटियम हा मायक्रोनेशन आहे आणि त्याचा एरिया लहान आहे, त्यामुळे या स्ट्रक्चरचे आकार लिमिटेड आहेत। अटलांटियमचं स्वतःचं राष्ट्रगीत सुद्धा आहे, ज्याचं नाव आहे ऑरोरा ऑस्ट्रालिस। त्यांनी स्वतःचं असं इम्पेरियल सॉलिडस नावाने चलन सुरू केलं। या नाण्यांवर जॉर्जचं चित्र आणि ऑस्ट्रेलियाचा वेज टेल्ड गरुड आहे आणि ते क्युप्रोनिकल धातूपासून बनवलेलं आहे। त्यावर 9 कॅरेट सोन्याचा लेप दिलेला आहे। आता ऑक्टोबर 2015 पर्यंत अटलांटियमचे तब्बल 3000 नागरिक होते, जे 100हून जास्त देशातून आले होते। पण अटलांटियमचा एरिया छोटा आहे, म्हणून मग सगळे आपापल्या देशातच राहतात। अटलांटियम स्वतःला सेल्फ डिक्लेअर्ड स्टेट, ॲस्पायरंट्स मायक्रो स्टेट आणि ग्लोबल सोव्हरेन स्टेट मानतो। पण इथे एक ट्विस्ट आहे। हा देश प्रामुख्याने नॉन टेरिटोरियल आहे, म्हणजे या देशाला ऑफिशियली मान्यता नाही। कोणत्याही मोठ्या देशाने अटलांटियमला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली नाही। पण तरी जॉर्ज आणि त्याच्या साथीदारांनी हार मानली नाही। त्यांनी युनायटेड स्टेट्स, पाकिस्तान, पोलंड, ब्राझील, भारत, इटली, इराण, सिंगापूर, सर्बिया आणि स्वित्झर्लंड इथे इम्पेरियल लिगेट्स नावाने त्यांच्या देशाचे अनऑफिशियल राजनैतिक दूत नेमलेत आणि हे लोक अटलांटियमचा प्रसार करतात। आता आज जरी या देशाला जागतिक पातळीवर मान्यता नसली तरी अटलांटियम देशाचा स्वॅग काही औरच आहे, नाही का? तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।